नमस्कार. आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. केंद्रीय अर्थसंकल्पात कोकण रेल्वे दुहेरी मार्ग प्रकल्पासाठी स्वतंत्रपणे 7,500 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली. यासोबतच गोव्याला पुणे, हैदराबाद आणि बंगळुरूशी थेट रेल्वे मार्गाने जोडण्याचा प्रस्ताव सध्या रेल्वे मंत्रालयाकडे विचाराधीन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मडगाव आणि थिवी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचाही या प्रस्तावामध्ये समावेश असून यामुळे गोव्याच्या रेल्वे पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. बऱ्याच जणांनी म्हणजे रिगार्डिंग द रेल्वे ह्या सेक्टराचेर आमची नजर वचना. आमी म्हणटा गोंयकारांक आमकां रेल्वे लागत ना, कारण आमी आतां मुंबय बी प्लेनानूच वचूंक लागल्या. पयलीं बसीन वयताले. ओके, बट रेल्वेचो कोंकण रेल्वेचो डबल ट्रॅक करपा खातीर देर इज अ सेपरेट एलोकेशन फॉर द 7,500 crores ऑफ रुपीज फॉर द रेल्वे. आनी वन सिटीज एंड डबल ट्रॅकिंग इट वील बेनिफीट. आतां 8 वरां लागता पळय न्ही, टार्गेट आसतलो 4 वरां भितर तरी पावचें. म्हणजे मिनिमम टू मिनिमम 6 ते 4 वरांच्या भितर फास्टस्ट ट्रेन जी आसा पळय ती मुंबयत कशी पावची. इवन दो वी आर कनेक्टिंग फॉर द वी आर आमचो डिमांड आसा रेल्वे मिनिस्टरा कडेन पुना, हैदराबाद आनी बेंगलोर ह्यो ज्यो सिटीज आसा त्यो बेगिनात बेगीन कनेक्ट जावच्यो. आय एम कंटिन्युअसली फॉलोविंग विथ द रेल्वे मिनिस्टर द रिडेवलपमेंट ऑफ द मडगांव रेल्वे स्टेशन इन बिगर वे एंड द थिवी रेल्वे स्टेशन्स हाजो ऑलरेडी तेंच्यांनी अंडर कन्सिडरेशन आसा की मडगांव रेल्वे स्टेशन्स आमकां ह्या बजेटांतले एलोकेशन हे ताज्या खातीर आसा. दीस इज अ स्पेशल गिफ्ट फॉर द गोवा. जे कोणी हायलायटूय करूं नासलें. प्रेसवाले बी एकदम आमचें बरें कितें आहा तें दितना बारीकशें दिता ते, तर ती ताजेरूय बी तेंच्यांनी मातसो फोकस करप हाजें गरजेचें आसा. जाल्यार गोंयकारांक ह्यो गजाली मागीर कळत ना खंय रे कितें रे म्हणून ते तेंचे येता ती व्हडली बातमी छापता गोंयाक कांयच दिला म्हणून. हेजें दीस इज द स्पेशल केस म्हाका दिसता आमच्या हाज्या खातीर आसा. म्हणून म्हाजें सरळ सरळ हांव चड न उलयतां वीच इज अगेन हें बजेट जें आसा हें विकसीत भारताचो फावंडेशन स्टोन घालपा खातीर आशिल्लें जशें हांवें म्हटलां. तशेंच विकसीत गोवा 2037 हें करपा खातीर हें बजेट आशिल्लें. म्हाका खात्री आसा की ह्या बजेटांतल्यान फाटले फावटी जशें हांवें 5 कंपोनंट सांगले, ह्याय फावटी फ्रॉम द डे 1 म्हणजे कंटिन्युअसली जरी 2 म्हयने उरले आसत जाल्यार म्हणजे ऑल ऑफिसर्स दे आर कंटिन्युअसली ट्रायींग विदीन द नेक्स्ट 2 months आमकां आनीक आमी नवी फाटल्या बजेटांतूनच कितें हाडूंक शकतले. ओके, त्याच बरोबर फुडल्या बजेटाचे प्रिपेरेशन्स म्हणजे देर इज एन युनिवर्सिटी एड्युकेशन सिटी एड्यू सिटी दे हॅव अनाउन्स्ड इन दीस बजेट. कोणी लक्ष दिलें जाल्यार म्हाका खबर ना. एड्युकेशन सिटीज जावच्यो म्हटलेल्यो आसा. वी आर सेंडींग अवर विलिंगनेस लेटर फॉर द फर्स्ट इनिशियल स्टेज आनी वी आर प्रिपेरींग बिकॉज आफ्टर द इट इज एन आमी म्हणटा की टुरिस्टीक स्टेट म्हणून डिक्लेअर केल्या उपरांत आमी वी आर पिचींग फॉर द एड्यू सिटी प्रोजेक्ट. आमी आमचो प्रपोजल जो आसा आमी इंट्रस्टेड आसा आनी ताज्या खातीर गोंयान अशा पद्दतीच्यो फॉरेन युनिवर्सिटीज आनी एड्यू सिटी डेव्हलप जावच्यो जेणे करून खूब मोठ्या प्रमाणात गोंयच्या स्टुडंट्सांक आनी भायल्या स्टुडंट्सांक हो कल्चर हांगासर डेव्हलप जावपाची गरज आसा. तोय आमचो प्रयत्न चल्लेलो आसा. म्हणून हांव परत एकदां मॅडम निर्मला सितारामनजी हांच्यांनी कंटिन्युअसली म्हणजे जेका आमी वुमन लेड डेव्हलपमेंट म्हणटा तशें पळय न्ही, वुमन लीड बजेट नवे फावटी तांच्यांनी प्रेजेंट केले अंडर द लिडरशीप ऑफ द ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी. त्या खातीर तांचें हांव अभिनंदन करतां आनी निश्चितच म्हाका खात्री आसा ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे जेन्ना विकसीत भारत 2047ची जी नीव दवरल्या फावंडेशन घातलां तें फावंडेशन हें सक्सेसफूल करपा खातीर तुमचो सगळ्यांचो साथ हो ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीक आसतलो काय ना? आसतलो जाल्यार म्हाजे बरोबर एकदां भारत माता की वंदे